नमस्कार. आज शनैश्वर जयंती आणि आपण शनीच्या उत्पत्तीची कथा आपण ऐकणार आहोत आणि ती कथा संकलन लिहिली आहे आमचे ग्रुपचे सदस्य अशोक काका कुलकर्णी यांनी. ज्या आपल्याला कथा माहितीच नाही आहेत त्या कथांची आपल्याला जर माहिती झाली तर त्याबद्दल आपण अजून सतर्क राहतो, जाणकार राहतो की आपल्याला काहीही माहीत नसताना आपण नुसतं हा उपास करतोय म्हणून मी उपास करतोय, ही यानं उपासना करायला सांगितली म्हणून मी करतोय, असं न करता आपल्याला सखोल ज्ञान असायला हवं. आणि म्हणूनच मी हे तुमच्यापर्यंत पोचवत आहे. श्री शनिदेवाची जन्मगाथा. उत्पत्ती संदर्भात वेगवेगळ्या कथा आहेत. श्री शनिदेवांच्या सर्वात प्रचलित उत्पत्ती कथा स्कंद पुराणातील काशीखंडात अशा प्रकारची आहे. श्री शनैश्वरांच्या वडिलांचे नाव सूर्यदेव व आईचे नाव संज्ञा होते. संज्ञा ही ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती याची कन्या होती. संज्ञा ही फार स्वरूपवान रूपवती कन्या होती. दक्षाने आपल्या कन्येचे लग्न सूर्याशी लावून दिले. संज्ञा सूर्यदेवाचे तेज सहन करू शकत नव्हती. संज्ञेला असे वाटले होते की मी स्वतःच तपश्चर्या करून तेज वाढवावे म्हणजे सूर्याचे तेज सुसह्य होईल. परंतु सूर्याची ती पतिव्रता नारी होती. सूर्यामुळे संज्ञेला 3 अपत्य झाली: वैवस्वत, मनु, यमराज आणि यमुना. संज्ञा आपल्या मुलांवर खूप प्रेम करत होती, परंतु सूर्याचे तेज सहन करू शकत नव्हती. एके दिवशी संज्ञाने विचार केला की सूर्यापासून वेगळे होऊन आपल्या माहेरी जाऊन तिथे तपश्चर्या करू. तिथे विरोध झाला तर दुसरीकडे कुठेतरी एकांतात जाऊन तपश्चर्या करून प्रथम संज्ञाने आपल्या तपश्चर्येने आपल्या सारख्याच दिसणाऱ्या एका छायेची निर्मिती केली. तिचे नाव सुवर्णा असे ठेवले. सुवर्णाला आपल्या मुलांची जबाबदारी सोपवताना संज्ञा म्हणाली, सुवर्णा, आजपासून माझ्याऐवजी तू नारी धर्म सांभाळ आणि माझ्या मुलाबाळांचे पालन पोषण कर. तू स्वतः कर. हे करताना जर काही अडचण आली तर मला बोलव, मी लगेच येईन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुवर्ण आहेस, संज्ञा नाहीस. हे रहस्य कुणालाही कळता कामा नये. संज्ञा सुवर्णाला आपली जबाबदारी सोपवून माहेर निघून गेली. घरी गेल्यावर वडिलांना घडली सर्व हकीकत सांगितली. ऐकताच वडिलांनी संज्ञाला रागावून फटकारले की न बोलविता मुलगी जर माहेरी आली तर तो दोष पिता पुत्रीला लागतो, म्हणून तू लगेच आपल्या सासरी सूर्याजवळ जा. संज्ञा मनात विचार करायला लागली की मी जर परत गेले तर माझ्या छाया सुवर्णाला जे कर्तव्य सोपवले आहे त्याचे काय होईल? ती कुठे जाणार? शेवटी आमच्यातलं रहस्य बाहेर येणार. शेवटी ती निबिड वनात जो उत्तर कुरुक्षेत्र आहे तिथे शरण गेली आणि सौंदर्याची व यौवनाबद्दल तिला भीती वाटत होती, म्हणून तिने बडवा घोडी रूप धारण केले, ज्यामुळे तिला कुणीही ओळखणार नाही. मग ती तपश्चर्याला लागली. इकडे सूर्य व छाया म्हणजे सुवर्णाला 3 अपत्य झाली. पती पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत होते, त्यामुळे सूर्याला शंकेचे कारणच नव्हते. त्यांच्या मुलांची नावे मनु, शनिदेवा, पुत्री भद्रा म्हणजे तपती. श्री शनिदेवाची उत्पत्ती संदर्भात दुसरी कथा अशी आहे की श्री शनिदेवाची निर्मिती महर्षी कश्यपांच्या यज्ञातून झाली. जेव्हा शनी छाया म्हणजे सुवर्णाच्या गर्भात होता तेव्हा शिवभक्तीने सुवर्णाने शिवाची इतकी तपश्चर्या केली की ती आपले खाणं पिणं सुद्धा विसरून जात असे. तिच्या अशा तपश्चर्यामुळे गर्भातच शनीचा रंग काळा झाला. शनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव शनीचा काळा रंग पाहून हैराण झाले. सूर्याला सुवर्णाची शंका आली आणि लगेच सूर्याने सुवर्णाचा अपमान करीत सांगितले की हा मुलगा माझा नाही. श्री शनिदेवांच्या अंगात जन्मताच आईच्या तपश्चर्याची शक्तीचे बळ होते
त्यांनी पाहिले की वडील आपल्या आईचा अपमान करीत आहेत. त्यांनी क्रूर नजरेने पित्याकडे पाहिले. पाहताच त्यांच्या वडिलांच्या शरीराचा रंग सुद्धा काळा झाला. घोडे चालण्याचे थांबले. रथ पुढे जाऊ शकत नाही. हैराण झालेल्या सूर्यदेवाने शिवाची आराधना सुरू केली. तेव्हा शिवाने सूर्याला सल्ला दिला की तुमच्याकडून मुलगा व स्त्री दोघांचाही अपमान झाला आहे, त्यामुळे दोष लागला आहे. लगेच मग सूर्यदेवाने माफी मागितली. परिणामी पुन्हा सूर्यदेवाला सुंदर रूप प्राप्त झाले व घोडे चालायला लागले. तेव्हापासून शनिदेव वडिलांचे विद्रोही, शिवाचे भक्त व माता यांना प्रिय झाले. जय शनिदेव, जय शनिदेव. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्वरं, तं नमामि शनैश्वरं. शनिदेवांना आपला नमस्कार. ही कथा अशोक काका तुम्ही खूप चांगल्या रीतीने आमच्यापर्यंत पोचवली आणि मला या कथेतून खूप बोध झाला आणि लोकांपर्यंतही मी ही कथा पोचवू शकले. त्याबद्दल खूप धन्यवाद. नमस्कार.